हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सानवीज किचन. तर आज मी इथे तुम्हाला मटार पुलाव दाखवणार आहे. तर 1 वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, लॉंग ग्रीन. ते आपल्याला 15 ते 20 मिनटं आपल्याला सोक करायचे आहेत. तर 3-4 वेळा हे पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी घालून आपण हे सोक करणार आहोत 15 ते 20 मिनटं. आता इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत, एक उभा कांदा चिरून, तेजपत्ता, लवंग, नंतर हिरवी वेलची घेतलेली आहे, काळी मिरी घेतलेली आहे. तर एक पातेलं घ्या, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया, त्यानंतर तेजपत्ता घालूया, तमालपत्र, नंतर आपले खडे मसाले घालूया, लवंग, दालचिनी, वेलची, काळी मिरी. आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर आता हा झटपट होणारा पुलाव आहे, क्विक रेसिपी. आता याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे, अर्धा चमचा. त्यानंतर आपल्याला हाफ टीस्पून हळद घालायची आहे. तर हाफ टीस्पून मी हळद घातलेली आहे. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मटार घालूया. तेही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि आपल्या तांदळाचं पाणी काढून घ्यायचं आहे, सोक केलेलं. आणि आता हे तांदूळ आपण पातेल्यात घालूया आणि हे पण आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी तांदळाला मी साधारण 2.5 वाटीपेक्षा जास्त थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं. तर साधारण मी हे बघा, पाणी गरम झालेलं आहे, चांगलं उकळलेलं आहे. अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे, हा ऑप्शनल आहे, पण टेस्ट छान येते, तर तो मी घातलेला आहे. आता याच्यामध्ये आपण गरम गरम पाणी घालूया. आता पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला ह्याला छान उकळी आणायची आहे आणि एक झाकण लावून 10 ते 15 मिनटामध्ये हा भात तुमचा रेडी होईल. हे बघा, खूप टेस्टी लागतो आणि खूप झटपट होतो. तर मी ह्या पाणी थोडं आटलं की याच्यावर मी झाकण लावून हा शिजवून घेते. तर खूप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. प्लीज माझ्या चॅनलला सानवीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. तर हा बघा किती मोकळा आणि छान दिसतो आहे भात. लॉंग ग्रेन आहे, खूप टेस्टी लागतो. तर याच्याबरोबर मी सर्व करताना नाचणीचे पापड घेतलेले आहेत आणि बुंदी रायता केला होता, तर तो मी सर्व करत आहे. तर अशा छान छान रेसिपीजसाठी आणि झटपट रेसिपीजसाठी फॉलो करा सानवीज किचन इंडियन अँड फ्युजन ऑन यूट्यूब. नक्की करून पहा. टिफिनसाठी, झटपट टिफिन होण्यासाठी ही मस्त रेसिपी आहे. तर साईडला हवं असेल तर तुम्ही लोणचंही घेऊ शकता. तर नक्की ट्राय करा. भेटूया लवकरच एका नव्या रेसिपीसोबत तुमच्या नेहमीच्या सानवीज किचनमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.